नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कर्जत साईडची स्पेशल शिप्पी आमटी. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण. 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे मुगाची डाळ, 2 चमचे मसूरची डाळ, लाल मसूरची डाळ आहे आणि 2 चमचे उडदाची डाळ. तर हे आता आपण सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या. या डाळी असं स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये आपण याला शिजाय टाकूया. डाळी आपण आता स्वच्छ धुवून घेतल्यात. कुकरमध्ये मी पाणी ठेवलंय, गॅस पेटवते आणि या डाळी याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया. याच्यामध्ये मी आता थोडीशी हळद टाकून घेते थोडंसं तेल सोडते, म्हणजे आपली डाळ पडते शिजेल अशी. आणि मध्यम आचेवर याच्यात 2 शिट्ट्या आपण करून घेऊया. तर या आमटीसाठी लागणार आपण आधी मसाल्याचं साहित्य बघूया. एक मोठा कांदा चिरून घेतला मी लांबडा असा, परत थोडंसं खोबरं घेतले, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतले. हे मसाले आपण आता भाजून घ्यायचे. तर आता आपण आधी थोडंसं ह्याच्यामध्ये तेल टाकते मी आणि आपण कांदा भाजून घेऊया. कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. तेल टाकायला म्हणजे कांदा आपला पटकन भाजून कांदा आपला आता भाजून होत आलाय. कांदा आपला आता भाजलाय, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण खोबरं टाकून भाजून घेऊया. खोबरं पण आपण तेल टाकून भाजून घेऊया थोडंसं. आणि खोबरं भाजलं का तर याच्यामध्येच आपण लसूण आणि आलं पण टाकून भाजून घ्यायचं.
गॅस बंद करते मी. खोबरं पण भाजते. त्याच्यामध्ये मी काढते आणि हे मिश्रण थंड झालं का तर याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण मिक्सरला याचं वाटण करून घेऊया. आता आपली डाळ शिजल्या. आपण या डाळ असं जरासं घोटून घेऊया. मी गॅस पेटवते. तर आपण याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया आधी. तेल आपण गरम करून घेऊ जरा. तोपर्यंत मी तुम्हाला इथं लागणार फोडणी साहित्य सांगते. थोडं जिरं मोहरी घ्यायची थोडी. हे मी लाल तिखट आमच्या घरचं वापरते, कोल्हापुरी तिखट. हे 2 चमचे मी तिखट घेतले. गरम मसाला 1 चमचा घेतले. धने पावडर 1 चमचा घेतला. तेल आपलं आता गरम झालं का याच्यामध्ये आपण फोडणीला मोहरी टाकूया. थोडंसं जिरं टाकूया. आणि 1 चिमट हिंग टाकूया. आपले सगळं साहित्य झालं का जिरं मोहरी भाजले का आपण हे तयार केलेलं वाटण टाकूया. आणि वाटण तेलामध्ये आपण चांगलं मस्त असं भाजून घेऊया. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. धने पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट. हे आम्ही घरी बनवलेलं आहे तिखट. तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया मसाला. दोन मिनिटात मसाला भाजून घेते. आता याच्यामध्ये आपण ही डाळ जी घोटून घेतली याच्यामध्ये आपण आता आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतू. पाणी गरमच टाकायचं. तुम्हाला आमटी कशी दाटसर पाहिजे किंवा जास्त पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकताय. अजून थोडं पाणी टाकते त्यामध्ये.
चवीनुसार मीठ टाकूया. आणि वरून आपण आता कोथिंबीर टाकतो. 5 मिनिटं आपण आमटी उकळू देऊया. मग आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे. आपण ही भाकरीसोबत चपातीसोबत पण खाऊ शकतो. तर आजची अशी होती आपली रेसिपी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.